पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही। आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, मालेगावचे काय निकाल येत आहेत, या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो। मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर, कारण अद्याप काही निकाल येणं बाकी आहे, तर ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवली जाईल। क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही। आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, मालेगावचे काय निकाल येत आहेत, या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो। मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर, कारण अद्याप काही निकाल येणं बाकी आहे, तर ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।